अहो बाजार काय नाही, काय करताय तुम्ही? आम्हाला एकदा मारून टाका बायानो. पोराची घालू काय नेमकं? 4 अंडी काय आणली, आज काय करायचं? आ कालवा करू नको तू. किती चटणी भाकर खायचं? मी सांगतो बाजारात नाही जाईल. मग बाजार नाही, बाजार काय आटपाडी दिगंजीत नाही वाटते, हाय ना? आई बाला रविवारचा बाजार आटपाडी गेली, काय दिगंजीचा. शनिवारी आटपाडी गेली, आता सोमवार काय मंडळी नाही त्या का? अगं रानातल्या रानभाज्या ही खाल्ल्या ना. रान भाज्याला फवार मारते ती माणसात. आता कोण गवत उपसत बसत नाही. बरं उद्या आण तू बाजार. एवढं मोड आलं की तिला फवारा झालं. आण तू काळजी करू नको. मी गावात मटकी आणली घेता. मटकी का करायचं? तेवढी भिजू घाल मोडा गेली तेवढ्याच खाला मग. अहो बटाटे ही असलं मग आता बुधवारी येतो की आपल्या गावचा बाजार करायचं म्हटलं तर त्याला पैसे लागतील. मग पैसे नाहीत का तुमच्याकडे? कराडा शरडात काय केले पैसे? अगं पण ते आता खर्चून पण इमर्जन्सी ठेवली जा. आता लगेच खर्चून पण काय करायचं? इमर्जन्सी कसली? भावाला द्यायची काय आता? भावाला द्यायची. नाही भावाला द्यायचं असेल दुसरं काय? अगं कसं असतं माहिती आहे काय, आहे म्हणून लगे उडवून टाकाय नसतो, बचत केली पाहिजे. आता मोनाला कपडे घ्यायची येते. मोना आता किती भारी अभ्यास करते आपली. बापूला कपडे घ्यायची, मोनाला ड्रेस नाही. मग बापूला कपडे घ्यायची येते. बरोबर आहे, बरोबर आहे. आता मोनी व्हायची बोलायला लागली, सुधारायला लागले व्हायचं. ती लिहिती आता अभ्यास करते, दिसतंय ना तुला. त्याला अजून काय 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 पहिलं असलं साहित्य आणायचं शाळेचं. कारण काय ही मुलं आज शिकली तर उद्याचं भविष्य आपलं आहे. मुलं शिकली पाहिजे ती, म्हणून मुलाच्या शिक्षणासाठी पैसा ठेवला, पैसा ठेवून. असं खादीवर लय उधळून चालतंय का सांग बरं? आणि आणलेलं पण टिकवत जागा टाकून देते का मग? टाकून देते का मग? काय ते खराब पण होतंय आपल्याला फ्रीज नसल्यामुळे. घ्या फ्रीज मग. आता आपण कशा कशाला पैसा खर्च करायचा ते तुम्हालाच कळलं पाहिजे. लय अवघड झाले. आता बुधवार आपल्या गावातला बाजार आहे, त्यातनं जाऊन आणायचं. मग मिरच्याचा हात होता काय घे, मला हे घालायला लागले, संचन घाल करायला लागले. म्हणून तुला म्हणलं होतं हाच साबणाचा. अगोदर मिरचीचा हात लगली घालायला लावायला नाही तर लय तिखट भडाडतं. आग उठायला लागली. मग देशी मिरची आहे ती. आता नेमकं करायचंय का? आता भावाच्या नावा गाडी करून द्यायची आहे का? भावाच्या नावा गाडी. आता भाव पैसे द्यायचे काय? नाही भाव आता काय करतोय, तुमच्या नावावरची गाडी स्वतः फिरतोय, बायकोला फिरवतोय. आता गेली मिरच्या कुटाय, चटणी कुटायला माझ्या गाडी. कशाला तू गाडी करतीयस आणि मला बोलतीयस इथं पुण्यमी आहे. मी गाडी कशी दिलं, मी हप्ता भरती उपकार करते का? आम्ही फिरले का दोघं जोडीला? सांग मला. तू नवरा बायकोच फिरताय जोडीला, मग हप्ता भरले मग काय उपकार करते काय माझ्यावर तू? पहिल्या मी पैसे भरले ना ते तर माझं ती. अरे नावावर गाड्या करायचं ते आता. फिरते नवऱ्याला घेऊन स्वतः आणि मग ते अजून मी हप्ता भरते. उपकार करते का माझ्यावर जाणं तू? बरं असं आपण शांत बसले किती गैरफायदा. मी म्हणते कुठं हिच्या नादी लागायचा, कुठं लागायचं करताय. गाडी त्याला पाहिजे असं तर घेऊची त्याला. आपण तुम्ही गाडीला पहिले पैसे भरले का तेवढे घेऊया आणि आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी उपयोग करूया. मनाला भारी लिहिते मना सुद्धा भारी लिहायला गेली. असं ती मना चांगली लिहा, ती पैसे घेऊया आपल्याला त्याच्याकडून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी उपयोग पडतात ना. ते कसं होते आपण बोलत नाही जास्त, ते आपण म्हणतो कुठं त्याला लक्ष द्यायचं. ते आता काय करायला लागलाय, स्वतःला शहाणा समजायला लागलाय. काल मी गेले कुलप लावून, हिला आता कुलप का लावून गेल नाही? आता पोरं का घेऊन गेल नाही? तूच तुझी काय पोरं तुला ठेवून गेलीस घरी? घेऊन जायचं कुलप लावून जायचं.
करतेस असू दे, आपल्या गरीब परिस्थितीची चेष्टा करते. एक गरीबाला पोट मारायचं नाही, लाजायचं नाही, पोटाला लागल तेवढं खाणे. कोण कुणाच्या घरी आणून देत नाही. बघते मग कोण आडवं येत आपलं हे दिवस सुद्धा वाईट निघून जातील की. आजचा दिवस आपल्याला उद्या आहे का? उद्याचा दिवस परवा दिवशी आहे का? बघ, सकाळ दुपार संध्याकाळ सावली म्हणलं वेगवेगळी असते. सकाळ कुठं असते, दुपारी सावली कुठं असते, संध्याकाळी. त्यामुळं हे आयुष्य क्षणभंगुर आहे. त्यामुळं आपण व्यवस्थित लेकरा बाळातने मुलांना चांगलं शिक्षण देऊन, मुलांना काय काय पडते, त्याला कपडा लागतात, शाळेतल्या वह्या लागते, द्या पेन्सिल लागते, पेन लागतोय, खोड रबर लागतंय, आणि पोरं बी सारखी घुमवून येते. आता काय बारके म्हणल्या गमवणार हे सगळं करावं लागतंय ना. मोबाईल बंद करा. बस कर. घुमवायला लागते सगळं पोराशनी. येऊन कसं जपलाय माझ्या कोणाला आता बापून या. बापू कपडे घ्यायचे तुला? हो बापू, तुला कपडे घ्यायचे का? इला का फाटले ते सगळे गोंड्या नाहीत्या, काय नाहीत्या, काय करायचं, लय अवघड झाले दोस्त. असू दे, पण एक ना एक दिवस आपलं पलटते. पण आता तोपर्यंत काय करावं लागतंय, संयम बाळगावा लागतोय. संयम ही जीवनाची खरी परीक्षा. मग काय ह्यात आता आपला हाल झालेत म्हणून लगेच पण आता तनतन करून उपयोग नाही. पण तनतन करून फायदा तर काय? तन कशामुळे करायचा? ह्या बिचारी का बरं माझ्या नादी लागत असेल? जाते फिरते माझ्या नवऱ्याच्या गाडीत, ती बी तिच्या वाटते माझं सगळं नाव पाहिजे. गरिबी तुझ्या आणि गाडी बी तुझ्या, म्हणजे आम्ही काय इथं नाचून बसू, काय उड्या मारत बसू? सगळं तुझ्या नाव खरगडून देतो आणि आम्ही जातो उपलानी दुसऱ्याच्या रोजगाराला. तुझं म्हणणं कसं आहे, हिने बोंबलत जावं. अगं जिवंत आहे तवर ही पूजी बोंबलत जाणार नाही, एका एकाला बोंबलत लावेल, एवढी हिंमत आहे माझ्या. तसं वाईट काही सराप देऊ नको. कसं आहे माहिती आहे का, आता आपण जे करायचं आहे ते शांत राहून करायचं आहे. मला तर शांत चालत नाही. शांत राहून सगळं करायचं. तुम्ही बोलायचं का? आपलं मत चांगलं चाललंय देवाच्या दारानं, स्वामीच्या कृपेनं आपलं खूप चांगलं चाललंय आणि चांगलंच होणार आहे आपलं. आपल्याला काय अडचण नाही. फक्त आपण आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करायचं आहे. लोकांना कसं वेळेत पोचल, त्याच्या काय अडचणी त्या समजून घ्यायच्या, त्यांना वेळेत गेलं पाहिजे आपलं, तेवढं महत्त्वाचं आहे. दुसरं काय सुद्धा नाही. एक ना एक दिवस आपल्याला कष्ट करण्याची तयारी. आपल्याला कष्ट करण्याची तयारी आहे, म्हणून आपला व्यवसाय टॉपला न्यायचा आहे. टॉपला गावठी पूजा मसाला व्यवसाय टॉपला गेला पाहिजे. सगळ्या माणसांनी नाव काढलं पाहिजे. कधी नाही पोचला का नाही? आले एखाद्याची वाट. हो पोचले. पोचले का? चटणी चांगली म्हणल्या. हो हो आले असतील 5-7. आतापर्यंत जवळजवळ 7 ऑर्डर राहिली. 7 ऑर्डर राहिली. सकाळपर्यंत अजून 2-3 दिले. 10ची रेंज लागते आपली. लगेच त्यांना जमा करायचं आहे कोरिअरला. अजून ते आपल्याला काय नाही, आपल्या व्यवसायात आपण लक्ष द्यायचं. त्यांची तोंडही बघायची नाही, ती त्यांचं काय उकरून बी काढायचं नाही. असू द्या, घ्या आम्हाला. अजून आमचं गरीब साधं बोळ्याचा आमचा स्वभाव. लुबड